लोकांनी सुद्धा दाखवली, पण मोकळ्या हाताने मदत करण्याची तयारी आत्तापर्यंत दिसत नाही. त्यामुळे नाईलाजानं आजचा दिवस साजरा करायचा नाही असा निर्णय आमच्या संघटनेला घ्यायला लागला. मी एवढं सांगू इच्छितो की हे जे काही घडतं आहे हे दुःखद आहे, त्याच्यात अधिक भाष्य नको. पुरंदरमधील शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी शेतकऱ्यांनी मोबदला अजून आम्हाला डिक्लेअर झाला नाही, त्यामुळे नाराजी कुठेतरी व्यक्त केलेली आहे. त्याची तुम्ही संवाद साधला काय नक्की? मोबदला हा विषय नाही. त्यांनी जे विषय मांडले एक तर त्यांचं म्हणणं होतं ही जागाच बदला. आता हा निर्णय काही मी घेऊ शकत नाही, काही इथे अधिकारी घेऊ शकत नाही, केंद्र सरकारचा हा प्रश्न आहे. जर विमानतळ कुठं काढायचा हा निर्णय शेवटी केंद्र सरकार घेईल. प्रश्न असा आहे की जिथं काढला जाईल त्या सर्व शेतकऱ्यांची शेती ही ताब्यात घेतली जाईल आणि अशा सगळ्या वर्गाचं पुनर्वसन आणि त्यांची नुकसान भरपाई कशी द्यायची, कशी दिली जाईल यासंबंधी या सर्व शेतकरी वर्गाच्यात अस्वस्थता आहे आणि त्यामुळं विरोधसुद्धा आहे. आमच्या सर्व चर्चेमध्ये मी एवढं सांगितलं की कुणीतरी गैरकायद्याने तुमची जमीन काढू शकत नाही. विमानतळ झाला पाहिजे हे जर सगळ्यांचं म्हणणं असेल तर ज्या जागेवर होणार आहे त्या भागातल्या शेतकऱ्यांचं जमीन मालकाचं तिथं फळबागात आणखी शेती आहे, पाणी आहे, ड्रिप इरिगेशन आहे आणि त्यामुळे त्यांना उद्ध्वस्त करून चालणार नाही. त्याला योग्य ती नुकसान भरपाई आणि पर्यायी जमीन या दोन्ही गोष्टी द्याव्यात ही मागणी त्यांची होती. मी त्यांना एवढंच सांगितलं की मी राज्य सरकारला, मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांना विनंती करणार आहे की तुम्ही या कामाच्यासाठी बैठक बोला आम्हाला लोकांच्या उपस्थितीतून आणि यातनं काहीतरी मार्ग काढा. असा निर्णय आमच्या बैठकीत काल झालेला आहे. दिवाळी संपल्यावर मी मुख्यमंत्र्यांची वेळ घेईन आणि ते सांगतील त्यावेळेला याच्या चर्चा राहील. साहेब, निवडणूक आयोगावर सर्व विरोधकांनी ताशेरे ओढलेले आहेत. निवडणूक आयोगाला उत्तर देता येत नाही. बरं काय रोहित पवार ठीक आहे सर, त्यांना विचारलं ना. साहेब, बिहारची निवडणूक आहे, कसं बघता एकंदरीत सगळीकडे? तिथं मोठा मतदार यादींवरनं देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तिथं. आमचे सगळे सहकारी नाराज आहेत कारण सत्तेचा गैरवापर होतो आहे. मतदार याद्याच्या संबंधी बराच घोळ आहे असं त्या सगळ्यांचं म्हणणं आहे. निवडणूक आयोगाच्या पुढे मानले, बघूया काय होतं. साहेब, मराठा आरक्षण ओबीसीमध्ये जे JR काढलेलं आहे त्याच्यावर आंदोलन केलं जाते. आज देखील बीडमध्ये छगन भुजबळ यांचा मोर्चा आहे, एकत्र नेते येत आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की हा JRच रद्द करावा. ठीक आहे, तर त्यांच्याशी बोला. शिवा कर्डिले यांचं निधन झालेलं आहे. ठीक आहे, ह्याच्यात घालून वेगवेगळं लोकप्रतिनिधी म्हणून काम करणारे असा त्यांचा परिचय होता. ह्या त्यांचं जाणं हे आकस्मिक आहे आणि त्यामुळे सरकार यांच्यावर एक प्रकारचं हे संकट आलेली आहे. परमेश्वर या संकटाला तोंड द्यायला त्यांना शक्ती दी अशी अपेक्षा सर्वांना जायची. शरद पवार गटाचा सरकार विरोधात आंदोलन आहे आणि काळी दिवाळी साजरी केली जाणार आहे. कारण अर्थातच सर्व शेतकऱ्यांना आणि खास करून पूरग्रस्त भागामध्ये अजूनही अनेकांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीयेत आणि त्यामुळे एक रोष अनेकांच्या मनात आहे आणि
म्हणूनच शरद पवार गटाच्या वतीनं सरकार विरोधात आंदोलन होणार आहे आणि वसुबारसाचा आजचा दिवस आहे आणि आजपासून काळी दिवाळी आहे असं म्हणत ही एक प्रकारे काळी दिवाळी साजरी केली जाणार आहे सरकारच्या विरोधात।